तीर सटला. ताई, अहो दादा गेले. हा, मी नवस केला होता हो, त्यांच्यासाठी देवाचं चाफ्याचं फुल आणलं होतं बघा. तुम्ही त्यांच्याकडे कामाला आहे ना हो. माझं एक काम कराल, तुम्ही हे फुलं माझ्या देवाला द्याल. ठीक आहे. बर, येते मी. ताई, तुम्हाला बऱ्याच दिवसापासून काही विचारायचं म्हणत होते. तुम्ही त्या दिवशी तो भंडारा लावण्यासाठी आला होतात ना, तेव्हाच खरं तर विचारायचं होतं. काय हो? अर्जुन साहेबांनी तुमच्या नवऱ्याला मारलं होतं एकदा. तुमच्या नवऱ्यालाच काय, अनेक कामगारांना मारलं होतं. त्यांना पगार पण दिले नव्हते. अहो ताई, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? काही माहित नाही म्हणजे? अहो, आमच्या ह्यांच्या हातात ते पगार कवाच देत नाहीत, आमच्याच हातात देतात बघा. हातात म्हणजे आमच्या बँक अकाउंटला जमा करतात. अहो, आमचे नवरे त्यांना पगार मिळाला का दारू तोडून टाकायचे ना, म्हणून आमच्या अर्जुन दादांनी ही आयडिया काढली आहे. आमच्या नवऱ्यांना पगार मिळतच नाही, आम्हालाच मिळतो. आमच्यासारख्या कितीतरी बायकांचे देव आहेत होते. आता कुठे आमचे नवरे लाईनीवर यायला लागलेत. अहो, माझ्या दादल्याची तर जवळजवळ सुटलीच बघा. फक्त कवा कवा शनिवार रविवारी जातोय, पण चालतंय. अहो, पण अर्जुन दादांमुळे आमचं आयुष्य सुधारलं बघा. नक्की द्या हा फुलं. हे बघा, एक वेळेला देवपूजा चुकली तरी चालल, पण अर्जुन दादांना ही फुलं द्यायला विसरू नका बरं. वावे, या विश्वंभरनं पारा नसलेला फुटका आरसा तर धरला नाही. या अंधुक चित्राला साफ तर केलंच पाहिजे, नाहीतर जसं आहे तसं चालू ठेवलं पाहिजे. वावे, विश्वंभर सारख्या गेमाड माणसावर विश्वास ठेवायचा का या भोळ्या भाबड्या माणसांवर विश्वास ठेवायचा, तुझं तू ठरव. मगच ठरवता येईल कुणाची लेवल करायची ती. काय निर्लज्ज आहे हा, निर्दयी आहे, निर्दयी. म्हणजे आज सकाळी त्या कामगारांना पडवत होता आणि आता ह्यांच्या बायका त्याच्याकडे पगारासाठी हातापाया पडताय, तर त्यांनाही पाठवून दिली. नाही, याला बरबाद केला ना, नाव नाही लावणार. या आता सावकाश. हा हा. ते बाबांका सांग ना जरा पैसे द्यायला. पैसेच नाहीत गो, पैसेच संपले. सांगते थांब. ओ, जरा या का 10-20 रुपये देवा ना. काय? हा, म्हणजे बाहेर जाताना खिशात पैसे असलेले बरे ना. आई, 10-20 रुपये एवढे पैसे जर कोणी बघितले ना तर किडनॅप करतील मला. अगं काय सांगतो? थांब तू. ओ, तुम्ही आपले 5 रुपये देवा. उगाच कोणी किडनॅप केलं नाही, मग हे बाकीचे पैसे खैसून आणटलास. एकच जिला माझं, 5 देवा आपले. बघ दिला नाही. जा आता. मला माहिती होतं तुम्ही विशाल कद्रुमानाचे आहात. मला साधी स्पोर्ट्स बाईक नाही घेऊन दिली, पण आपण आपल्या स्वप्नांचा जुगाड केलेला आहे. उन्हाळक्या बंद कर, कामावर लक्ष दे. ऑफिसला जात जा रोज. राधे राधे, कुठलंच काम ठेवत नाही आधे आधे. मला माहित आहे तू ऑफिसला गेला होता, पण असं रोज जात जा. पण काय रे, तू ऑफिसला का गेला होता? ती एक माहिती हवी होती मला. आता मी करतो माझं काम. इकडे 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 काठी बाजूला बस.
तुझ्या डोक्यात काही वेगळं चाललेलं नाही ना? काही नाही. आणि त्या बल्लूचं डोकं जसं चालतं तसं काही तुझ्या डोक्यात नाही ना? आता मी बल्लू दादासारखं डोकं चालवेन का मला सांग बाबांनी? कसं आहे, ह्या जगात ना 2 पद्धतीचे आदर्श व्यक्ती असतात. नंबर 1, जे आपण या जगात कसं वागायचं याचा आदर्श घालतात. आणि नंबर 2, ह्या जगात आपण कसं वागू नये याचा आदर्श घालतात. आता कसं वागायचं आणि कसं नाही वागायचंय हे मला कळलंय, पण कसं वागायचं आणि कसं नाही वागायचंय हे तुम्हाला कळलंय का? करा, विचार करा. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये, पुढचं लेक्चर नंतर घेऊ. राधे राधे. पंख्या, आज लाल रंगापासून सावध राह. रंगतो. लेक बाहेर गेल्यावर लगेच चालू होत असतो. चला काहीतरीच तुमचं. हं? लाल रंग. सॉरी सर. काय सॉरी मिस वशिला? तुमच्या सॉरीचा ना ढीक पडलाय माझ्याकडे. त्यांचं लोणचं घालून ना अख्ख्या कवट्या बरोगडला वाटू शकतो मी. सॉरी सर. व्हॉट सॉरी? डोळ्यांच्या जागी काय बटणं बसवलेली आहेत? तर ते चुकून झालं माझ्याकडून. सॉरी. सवय सवय मिस वशिला, एकच चूक सतत करण्याची सवय लागली आहे तुम्हाला. काल मी काय बोललो नाही म्हणून परत तेच कराल? जमत नाही तर करता कशाला गोष्टी युजलेस? हे काय आहे? हे काय आहे? हे ते मुलं, ते त्या बायका, त्या वहिनी आल्या. काय बायका, काय बहिणी, काय बडबडताय? नॉनसेन्स. मला ना तुमच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवायचाच नाही. हे साफ कराय सगळं. या तिरसटला झालंय तरी काय? ट्रॅकवरची गाडी एकदम वन वे तोडून कशी काय गेली? काय झालंय नेमकं? अरे उठा उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे पार दुपार झाली आणि गुड मॉर्निंग करताय? भैयू तू? चाले, तुझा भैयू आला बघ. भैयू तू? शालीची बोली, लिमलेटची गोळी. लिमलेटच्या गोळीचा केला चेंदा मेंदा, भैयूला आवडते निंबाळकराची नंदा. हे काय आहे? सॉरी सॉरी, स्लिप ऑफ टंक. मला म्हणायचं होतं कैरीचा छुंदा. काय नंदा, ओळखला का? हा, ओळखलं की, शालीचा भैयू. नंदा, तू भैयू नको म्हणूस ना ग. अगं एका वर्गातले आपण. तुला आठवतं का या शालीच्या आणि भाऊजींच्या लग्नात काय नाचलो होतो आपण? धंदाडा दत्ताडा दत्ताडा दत्ताडा. तेव्हा तू जरा टल्ली होती. तुम्ही इथं काय करताय? वाऱ्याला आणि भैयूला दिशा नसते, तो कधी पण कुठं पण वाट जातो.
भयू म्हणजे वादळ आहे, वादळ. आज इथं तर उद्या तिथं. पण आता हे वादळ कुणीकडनं येत आहे? रे भैयू आधीच यायचं नाहीस का? भैरवाच्या उत्सवाला मस्त धमाल केली असती. वातास कुठं तू? वातास कुठं? लय महत्वाच्या कामात अडकलो होतो. मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आपल्याला, एकदम मोठं. डोळ्यांच्या जागी काही बटणं बसवलेली आहेत. एकच चूक सतत करण्याची सवय लागली आहे तुम्हाला. काल मी काय बोललो नाही म्हणून परत तेच कराल. जमत नाही तर करता कशाला गोष्टी युजलेस. हे अर्जुन कवठेकर, काय समजतोस हं स्वतःला? हा नाही, तू असशील मोठा, तू असशील पैसेवाला, म्हणून काय तुला पाहिजे तसं मास करणार होय? तुझे पैसे घाल चुलीत. आला मोठा मास अपमान करतो. मी सावी आहे, सावी. अरे 1835 लोकांची लेवल केली असेल. 36वा आहेस तू. आणि काय रे हुकनीच्या, काय सतत उठसूट, याचा अपमान कर, त्याचा अपमान कर. त्या अपमान करण्याचा काही ठेका घेतलायस का? आणि तुला काय वाटतं अख्ख्या जगात तूच एकटा सगळ्यांचा अपमान करू शकतोस? मी तुझा अपमान करू शकते, कळलं ना? मी तुझा माज उतरवे. मायला एवढा फडतूस आहे की अपमान करायच्या पण लायकीचा नाहीयेस. म्हणजे बघ काय रिमाइंडर. कसला रिमाइंडर? मी सोशीला रिमाइंडर. 3 PM क्लायंट मीटिंग. नागालँडला मोठे मोठे डोंगर आहेत, त्या डोंगरातनं रस्ते बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं होतं. वय भैयू, तू एवढ्या लांब गेला होतास? एवढ्या लांब. मग भैयू आता आलाच आहेस ना, तर 4 दिवस राहून जा. तू म्हणतेस म्हणून थांबतो. बोट इकडे, तू म्हणतेस म्हणून थांबतो. आता थोबाड इकडे. याच्या तोंडाच्या वाफा जवळून झाल्या असतील ना, तर वाऱ्याला आधी येऊन जा. काय हो जाऊ बाई, असं का बरं बोलता माझ्या भैयूला? शाले, अगं लांबून आलाय की नाही, हा? आराम करू दे. समजा इथंच बोलणार आहात का आज? चल भैयू, माझ्या रूम मध्ये जाऊन गप्पा मारू. चला चला चला. नंदा आता इथं आहेच तर भेटीगाठी होतच राहतील. हा? भैयू आता येतोस का? येतो हा. चला बहिणाबाई चला. ह्योच एक कमी होता या घरात आमचा सूड घेण्यासाठी. पण ह्यो चिपकू इथं का आलाय? लोकमान्य नगर 28B. तो करतोय तो हा तो. खिडकी. SB. पंख्या, आज लाल रंगापासून सावध राह. नाही, जा.
लाल रंगाचा शर्ट वर जा वर जा वर जा वर जा वर जाऊन ते गंजी आणि फ्रॉक घालून या जा 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 इथं नका काढू जा वर 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 त्या मायला तुझ्या काय रे अरे काय चाळे करायला लागलास दिसायला तर हिरो सारखा आणि वागणं एड्यासारखं एक तर आपण हिरोचे आणि दुसरं आज हिरोच्या आईने सांगितलंय की लाल रंगापासून सावध राहायचं. काय काय काम आहे सावित्री मॅडम इथंच राहतात का? सावित्री अरे तर कोणी सावित्री राहत नाही श्यामल मावशी राहत असतील ना. हे माझं घर आहे आणि तर सावित्री श्यामल मावशी कोणी राहत नाही तर लीग चिखलीकर तुम्ही काय म्हणता? सावित्री मॅडम लाल रंग माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी डेंजर. मी येते हा. सर हाफ लिव्ह नाही सर ते काय रिझाईन करता सर मी ते हे बघा मी वशिला बॉस तुमच्याशी चांगला वागला चांगला बोलला म्हणजे ना कोपराने खणायला सुरुवात करू नका. लंच ब्रेक 10 मिनिटं झाली नाहीत लगेच डेस्क सोडला. अशी करतात का कामं कामं नसतील ना त्या स्लिप बरा पगाराच्या. सर क्लायंट मीटिंग आहे आपली तेच सांगायला येते. मग कॅन्सल झाली का? मी काय बोललो का तसं नाही ना. तिला निरोप झालं का तमाशा आहे. नाव काय सर हेतल ज्युनियर असिस्टंट म्हणून लागली आहे. मी साईन केली आहे त्यावर नाव विचारलं फक्त. हो सर. चला सर कुठे? डेटवर नाही विचारते मीटिंग आहे. चला. हेतलला घेऊन जाणार आहेत का तुम्ही? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे पगार नाही कापत आहे तुमचा. सर तुम्ही सारखं सारखं माझ्या पगाराबद्दल कसं काय बोलता? मग सारखं सारखं तुम्ही माझ्या कामाबद्दल का बोलता. मी काय करायचं काय नाही करायचं हे मी ठरवणार. तुम्ही मला सांगणार आहे कोण. सर मी रेडी आहे. याला म्हणतात तत्परता. गुड. चला. सरांनी माझ्याकडे ही बॅग दिली आणि म्हणाले की नेहमीच्या जागेवर ठेव. पण नेहमीची जागा कोणती आहे? हे शोध तूच मला काय विचारते. नाहीतर तुझ्या सरांना जाऊन विचार. पण मॅडम सरांकडे कसं जाणार? इम्प्रेशन खराब पडेल ना माझा. सरांना इम्प्रेस करायला आलीस इकडे आणि इकडं आणि जा. पण बॅग. बाबा जा ना उशीर होतोय ना. थँक्यू मॅडम येते. पण मॅडम नेहमीच्या जागेवर. येते येते.